अरे अति तिथं माती आणि ही बाराबापी अवलाद भारताच्या झेंड्याला तोंड पुसून पाहती. आता मी बोललो म्हणजे माझं तोंड दिसल, मला परत कुठल्या तरी पक्षाचा घोषित करशाल. पण मित्रांनो, मला एक गोष्ट म्हणायची आहे, अरे ज्या देशातल्या नागरिकांच्या टॅक्सवरती तुमचे पोटं भरत्या, अरे हरामखोरांनो, त्या देशाच्या झेंड्याला तरी पायंदळी तुडवायचं नव्हतं. जी भारत माता आपलं पोट भरती तिच्या झेंड्याला तुम्ही पायंदळी तुडवता. आणि एवढंच नाही, आजपर्यंत बीजेपी सरकारने शेतकऱ्यांना मदत तर केलीच नाही, पण जो शेतकऱ्यांचा काही वारी रविराज साबळे पाटील आंदोलनासाठी निघाला होता, तर त्याचा सुद्धा मान नरडे दाबून त्याला पोलीस स्टेशनमध्ये बंदी करण्यात आलं. आणि एवढंच नाही, सोडल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता त्याच्या घरी पोलीस पाठवण्यात आले. आता मंडळी, एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून मी तुमच्याकडे एकच अपेक्षा करतो, या बाराबापी सरकारचा खुट्टा उपटला पाहिजे आणि अख्खा कार्यक्रम उद्ध्वस्त केला पाहिजे. तर मित्रांनो, बीजेपीने शेतकऱ्यांना मदत तर केलीच नाही, पण जो शेतकऱ्यांचा काही वर्ग येतोय त्यांचे सुद्धा यांनी हाल चालवले. माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे, तुम्ही जर शेतकरी असाल आणि कट्टर शेतकरी असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करशाल आणि ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचे मतं तुम्ही नक्की सांगशाल.